हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं ज्योती स्टोरी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, या अगोदरचे भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर मी प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्की चेक करा आणि मागील संपूर्ण भाग पहा. नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं ज्योती स्टोरी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. पुन्हा एकदा स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आपण पाहत आहोत तुझ्या माझ्या मनाची गोष्ट भाग 4. तर फ्रेंड्स, मागील भागामध्ये आपण पाहिलं पावसात झालेली ती पहिली भेट, विराजच्या डोळ्यांमधलं वेडसर प्रेम आणि अन्याच्या मनात हळूहळू वाढत जाणारी ओढ. पण या सगळ्यांच्या मागे कुणालाही माहीत नसलेली एक काळी गोष्ट लपलेली आहे. आणि जसजसं प्रेम वाढत गेलं तसतसे सावल्याही गडद होत गेल्या. रिया परत आली. तिने उघड केले काही धक्कादायक सत्य आणि विराजच्या भूतकाळाचं एक रक्ताळलेलं पान. अन्या गोंधळली. विराज हट्टी ठरला, पण पाऊस थांबत नव्हता. आणि आता या भागात आपण पाहणार आहोत प्रेम, वेळ आणि धोक्याचा असा संगम, जिथे प्रत्येक क्षण पुढचं पान उलटवेल आणि शेवटी एक असा वळण येईल ज्याने सगळंच काही बदलून जाईल. चला तर मग सुरुवात करूया तुझ्या माझ्या मनाची गोष्ट या कथेच्या भाग 4ला. पण लक्षात ठेवा, या गोष्टीतला प्रत्येक पाऊस, प्रत्येक थेंब आणि प्रत्येक नजरेच्या मागे काहीतरी सांगण्यासारखं आहे. विजेच्या चमकाने विराजचा चेहरा क्षणभर उजाळला आणि त्या क्षणी अन्याच्या डोळ्यातलं पाणी तिच्या गालावरून हळूच ओघळलं. ती खिडकीतून त्याच्याकडे बघत राहिली. पावसाच्या पडद्याआडूनही त्याचे डोळे स्पष्ट दिसत होते. त्या डोळ्यात एक वेडेपणाचं आकर्षण होतं, पण त्याचसोबत एक खोलवरचं प्रेमही. विराजने काहीच न बोलता फक्त आपल्या 2 बोटांनी हवेत आय लव्ह यू चा इशारा केला आणि हळूहळू मागच्या अंधारात विरून गेला. अन्याचं हृदय जोरात धडधडत होतं. ती स्वतःला समजावू लागली, हे चुकीचं आहे, तो धोकादायक आहे. पण प्रत्येक वेळेस तिच्या मनात त्याच्या नजरेतलं प्रेम आणि त्याच्या ओठांवरचं ते गूढ स्मित परत यायचं. तिने डोळे मिटले, पण तिच्या आठवणींनी पावसातले ते क्षण पुन्हा जिवंत केले. जेव्हा विराज तिच्या छत्रीखाली उभा राहून हसत म्हणायचा, तुझ्याशिवाय माझं आकाश अधुरं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी तिला सुरक्षित ठिकाणी हलवायचं ठरवलं. पण गाडीत बसताना तिच्या नजरेस एक गुलाब आला, ताजा तवाना, पावसाच्या थेंबांनी भिजलेला, गाडीच्या सीटवर ठेवलेला. त्यावर एक छोटी चिठ्ठी होती. एव्हरी ड्रॉप ऑफ रेन रिमाइंड्स मी ऑफ यू. तिचा श्वास अडखळला. रियाज जवळ बसली होती. तिने चिठ्ठी उचलली आणि डोळे मोठे केले. तो इथे आधीच आला आहे. सुरक्षित घरात पोहोचल्यावर अन्य खिडकीतून बाहेर पाहत राहिली. मनाच्या खोलवर कुठेतरी तिला त्याची चाहूल लागली होती. अचानक दारावर हलकासा आवाज आला, जणू कोणी हळूच टकटक केल्यासारखा. पोलीस सतर्क झाले, पण बाहेर कोणीच नव्हतं. मात्र दाराखाली एक लहानसा बॉक्स ठेवलेला होता. आत एक साधं चांदीचं पैंजण होतं, तेच पैंजण जे अन्याने कॉलेजमध्ये हरवलं होतं. त्याच्यासोबत एक ओळ, यू लिफ्ट इट बट इट नेव्हर लिफ्ट मी. त्या रात्री अन्या झोपली नाही. ती पलंगावर बसून त्या पैंजणाला स्पर्श करत राहिली. तिच्या मनात एकच प्रश्न फिरत होता, तो खरंच माझ्यावर प्रेम करतोय का, की हे फक्त त्याचं वेड आहे. पण जेव्हा तिने डोळे मिटले तेव्हा तिच्या मनात त्याचा हात, त्याची मिठी आणि त्याच्या श्वासांचा उबदारपणा जाणवला. पुढच्या काही दिवसात विराज कधीच दिसला नाही, पण त्याच्या अनुपस्थितीनेच अन्याचं मन बेचैन होतं. एक संध्याकाळी ती अंगणात बसून पाऊस पाहत होती. तेव्हा तिच्या शेजारी एक गरम कॉफीचा कप ठेवला गेला. ती दचकून वळली. तिथे विराज उभा होता, ओला झालेला, पण डोळ्यात फक्त प्रेम. तुला आठवतंय, तू म्हणाली होतीस पावसात कॉफी प्यायला खूप मजा येते. अन्याचा श्वास अडखळला. विराज, तू इथे का आलास, तुला माहीत आहे? पोलीस. तो हलकेच तिच्या ओठांवर बोट ठेवतो. मला फक्त एक क्षण तुझ्यासोबत हवा आहे, एक क्षण जो मला आयुष्यभर पुरेल. तो हळूहळू तिच्या जवळ बसला. पावसाचे थेंब त्यांच्या दोघांच्या हातावर पडत होते. विराजने तिचा हात पकडला. त्याच्या उबदार स्पर्शाने तिच्या अंगावर शहारे आले. तुला माहिती आहे का अन्या, मी तुझ्यासोबत असताना जग थांबतं. बाकी काही महत्त्वाचं राहत नाही, फक्त तू. त्याच्या आवाजात तीव्र भावना होत्या, जणू तो प्रत्येक शब्द मनापासून सांगत होता. अन्याच्या डोळ्यात अश्रू आले, पण तुझं प्रेम मला घाबरवतं विराज. तो हलकसा हसला. तिच्या गालावरून पावसाचा थेंब पुसत म्हणाला, प्रेम असं असतं अन्या, ते गोडही असतं आणि वेदनादायीही. पण खरं प्रेम कधीच मरत नाही.
त्या क्षणी दोघांच्यामध्ये काही शब्द नव्हते, फक्त पावसाचा आवाज, त्याच्या श्वासांची लय आणि एक अदृश्य जागा जो त्यांना जोडून ठेवत होता. अन्याला माहीत होतं हे चुकीचं असू शकतं, पण तिचं मन त्याच्याकडे झुकत होतं. पावसाचा मंद आवाज अजूनही अंगणात पसरलेला होता. विराजच्या जवळ बसलेली अन्या त्याच्याकडे पाहत होती आणि तिला समजत नव्हतं हे क्षण जपावेत का, की यापासून दूर पडावं. विराजचे ओले केस त्याच्या कपाळावर पडले होते आणि प्रत्येक वेळी तो डोळे वर करायचा तेव्हा त्या नजरांमध्ये एक वेडेपणाचं आकर्षण असायचं जे तिला भुरळ घालायचं. तो हळूच तिच्या हातावरून आपले बोट फिरवत होता. त्याच्या त्या स्पर्शात एक वेगळाच कंप होता. तुला आठवते का अन्या, आपण आपल्या पहिल्या भेटीत तू मला कॉफीचा कप दिलास आणि म्हणाली होतीस गरम आहे जपून धर. तेव्हा मला वाटलं तुझं मनही असंच गरम असेल. पण त्याच वेळी नाजूक त्याचा आवाज मंद पण हृदयाला भिडणारा होता. अन्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने काहीच बोललं नाही. ती फक्त त्याच्याकडे पाहत राहिली, जणू तिच्या मनात हजारो प्रश्न होते पण ओठांवर एकही नव्हता. त्या क्षणी विराजने आपली जॅकेटचा खिसा उघडून एक लहानसा कागद काढला. त्यावर पावसाच्या थेंबांनी डाग पडले होते. हे पाहिलंस का? त्याने तो कागद तिच्या हातात ठेवला. अन्याने तो उघडला आणि तिचा श्वास अडकला. तो तिच्या जुन्या डायरीतून फाडलेलं पान होतं. त्यावर तिने कॉलेजच्या काळात लिहिलेलं एक वाक्य होतं, कधी कुणीतरी असा भेटावा जो माझ्या शांततेचंही वाचू शकेल. विराज मंद हसला. मी तुझी शांतता वाचू शकतो अन्या, म्हणूनच मी तुझ्यापासून कधी दूर जाऊ शकत नाही. त्या शब्दांनी तिच्या अंगावर शहारे आले. तिला एकाच वेळी उबदारपणाही वाटला आणि भीतीही. अचानक दाराबाहेर कुणाच्या पावलांचा आवाज आला. अन्याने घाबरून मागे पाहिलं, पण विराज मात्र शांत होता. घाबरू नकोस, तो म्हणाला, मी आलोय, म्हणजे तुला काही होणार नाही. त्याने आपला हात तिच्या चेहऱ्यावर ठेवला आणि हळूच तिच्या गालावरून पावसाचा थेंब पुसला. त्या स्पर्शात इतकी जवळीक होती की अन्याला काही क्षण जगच विसरल्यासारखं वाटलं. पण लगेचच तिच्या मनात रियाचे शब्द घुमले, त्याचं प्रेम फक्त प्रेम नाही तर ते वेड आहे. तिने हळूच त्याचा हात बाजूला केला. विराज, हे योग्य नाही, ती कुजबुजली. विराजच्या डोळ्यात दुःख दिसलं, पण त्याने एक पाऊल मागे घेतलं. योग्य आणि अयोग्य याचा विचार मी तुझ्या बाबतीत करू शकत नाही अन्या. माझ्यासाठी तूच योग्य आहेस, बाकी सगळं चूक. बाहेरचा पाऊस आता मंदावला होता, पण वातावरणातली ओल अजूनही होती. विराज उभा राहिला आणि खिडकीजवळ गेला. मी तुला घेऊन जाईन अन्या, जिथे कुणी आपल्याला ओळखणार नाही, जिथे फक्त आपण असू, तुझं आणि माझं जग. त्यांचे शब्द स्वप्नांसारखे होते, पण त्यात एक बंधनही लपलेलं होतं. अन्याचं मन द्विधा होत होतं. एका बाजूला तिच्या सुरक्षिततेचा विचार, तर दुसऱ्या बाजूला त्याच्या नजरेतलं खरं किंवा वेडसर प्रेम. विराजने पुन्हा तिच्याकडे वळून पाहिलं. तुला कळतंय का? पावसाचा प्रत्येक थेंब तुझं नाव घेऊन पडतोय. मी जेव्हा श्वास घेतो तेव्हाही मला तुझा सुगंध जाणवतो. तो तिच्याजवळ आला, इतक्या जवळ की तिच्या श्वासाची लय त्याच्या श्वासात मिसळली. अन्याला जाणवलं तिचा नकार त्याच्यासाठी अधिक आकर्षण बनतोय. ती मागे सरकली, पण त्याच्या डोळ्यातली तीव्रता तिला पुन्हा थांबवत होती. त्याने तिच्या गळ्याभोवती हलकेच हात ठेवले, जोरात नाही पण घट्ट. मी तुझा आहे आणि तू माझे, हे कुणी बदलू शकत नाही. त्याचा आवाज आता कुजबुजेसारखा होता, पण त्या कुजबुजेत धोकाही दडला होता. अन्याला श्वास घेणं कठीण झालं, पण त्याच क्षणी दार जोरात ठोठावलं. पोलिसांचा आवाज आला. अन्या, आज सगळं ठीक आहे का? विराजने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित आलं. आपला वेळ संपलाय, पण फक्त आत्तासाठी. त्याने तिच्या कपाळावर हलकासा चुंबन घेतला आणि क्षणात खिडकीतून बाहेर उडी मारली. अन्या हादरून तिथेच बसली होती. तिचं हृदय जोरात धडधडत होतं आणि तिच्या मनात एकच विचार चालू होता, तो पुन्हा येईल. आणि ती स्वतःला विचारत होती, मी खरंच त्याला नको म्हणू शकते का? दार ठोठवल्याचा आवाज अजूनही कानात घुमत होता. अन्याने धडधडत्या हृदयाने दार उघडलं. बाहेर 2 पोलीस आणि रिया उभी होती. रियाच्या डोळ्यात काळजी होती, पण तिच्या नजरेत शंका देखील होती. आत कुणी आलं होतं का? तिने सरळ विचारलं. अन्या क्षणभर थांबली. तिला खरं सांगावं असं वाटलं, पण तिच्या मनाने विराजला फसवायचं नव्हतं. नाही, ती हळूच म्हणाली. पोलिसांनी खोली तपासली, पण कुणाचाही पत्ता लागला नाही. मात्र अन्याच्या हातात अजूनही ते पैंजण होतं,
ज्याचं वजन आता तिच्या मनावर वाढत चाललं होतं. त्या रात्री अन्याला झोप लागली नाही. ती खिडकीतून बसून आकाशात पाहत राहिली. पावसाच्या ढगांनी चंद्र झाकून टाकला होता, पण कधी कधी विजेचा चमक तिच्या मनाची भीती आणि ओढ दोन्ही उघड करत होता. विराजचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर येत होता. तो ओला, थोडासा थरथरणारा, पण डोळ्यात जणू ज्वाला पेटवून आलेला. तिने स्वतःलाच विचारलं, मी का घाबरत आहे? कारण तो धोकादायक आहे की कारण मी त्याच्यावर इतकंच प्रेम करते? दुसऱ्या दिवशी सकाळी रिया तिला सकाळच्या चहासोबत बसवली. अन्या, तुला मी एक गोष्ट सांगते. विराजने तुझ्यासाठी काय केलंय तुला माहितीच नाही. रियाच्या आवाजात गंभीरता होती. अन्याने गोंधळून विचारलं, काय केलंयस त्याने? रिया थोडीशी थांबली. तो तुझ्याशी पहिल्यांदा बोलण्याआधीच तुझ्या हॉस्टेलजवळ फिरत असायचा. तो तुझ्या आवडी, तुझ्या सवयी सगळं शोधत होता. तो तुला सुरक्षित ठेवायचा म्हणतो, पण कधी कधी त्याचं प्रेम बंधनासारखं वाटतं. प्रियाचे शब्द ऐकून अन्याच्या अंगावर काटा आला, पण तिच्या मनात एक वेगळीच भावना पसरली. कोणीतरी इतकं तिच्यावर लक्ष ठेवून आहे ही कल्पनाच तिला एकाच वेळी अस्वस्थ आणि आकर्षित करणारी होती. तिने चहा संपवला आणि खोलीत परतली, पण तिची नजर सतत खिडकीबाहेर होती. ती विराजला शोधत होती, जरी ती स्वतःला ते कबूल करत नव्हती. दुपारच्या सुमारास ती एकटीच अंगणात गेली. हवेत पावसाचा गंध अजूनही होता. अचानक तिच्या नजरेत एक पांढरं कबूतर पडलं. त्याच्या पायाला लाल रंगाचा धागा बांधलेला होता. तिने हळूच ते पकडलं आणि धागा काढला. आत एक लहानशी चिठ्ठी होती. तुझ्यासाठी मी आकाशालाही हात लावेन. तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिला माहीत होतं हा विराजचाच संदेश होता. ती चिठ्ठी रियापासून लपवून तिने आपल्या पुस्तकात ठेवली, पण तिचं मन आता शांत नव्हतं. तिला असं वाटत होतं की विराज कुठेतरी इथेच आहे, तिला पाहत आहे. तिचं हृदय वेड्यासारखं धडधडू लागलं. ती मनात ठरवते, जर तो आज माझ्यासमोर आला तर मी त्याला सगळं विचारणार आहे. संध्याकाळ झाली. घरातले सगळे झोपेच्या तयारीत होते. अन्या मात्र एकटीच हॉलमध्ये बसून पुस्तक वाचण्याचा अभिनय करत होती. तिचं कान मात्र प्रत्येक आवाजावर लागलं होतं. काही वेळाने खिडकीबाहेर एक सावली हलताना दिसली. तिने दचकून पाहिलं आणि विराज तिथे उभा होता. पांढऱ्या शर्टात, केस थोडे विस्कटलेले आणि त्याच्या चेहऱ्यावर एक गूढ हसू. तिने खिडकी उघडली. विराज, तू इथे का आलास? तुला माहीत आहे, तुला पाहिलं तर ते तुला पकडतील. विराजने शांतपणे उत्तर दिलं, मला पकडतील? ते माझ्या प्रेमाला पकडू शकत नाही अन्या. त्याचे शब्द तिला वेडे करून टाकत होते. त्याने खिडकीतून आत हात घालून तिच्या हाताला स्पर्श केला. मी फक्त तुला पाहायला आलोय आणि तुला सांगायला की मी इथून कुठेही जाणार नाही. अन्याने त्याचा हात घट्ट धरला. विराज, हे सगळं थांबव. तू मला घाबरतोयस आणि तरीही माझं मन तुझ्याकडे ओढलं जातं. तिच्या आवाजात वेदना आणि ओढ दोन्ही होत्या. विराज तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात तीव्रता होती, जणू तो तिच्या आत्म्यात डोकावत होता. तू मला सोडून जाशील हा विचारच मला वेड लावतो अन्या. त्याने खिशातून एक छोटं पेंडेंट काढलं, चांदीचं. त्यात एका बाजूला तिचा फोटो, दुसऱ्या बाजूला त्याचा. हे मी तुझ्यासाठी बनवलंय. हे तुझ्या गळ्यात असेल तर मला वाटेल की तू माझ्याजवळ आहेस. अन्या थोडीशी मागे सरकली, पण त्याने प्रेमळपणे तिच्या गळ्यात ते घातलं. त्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारे आले. अचानक रियाचा आवाज आला, अन्या, तू कुणाशी बोलतेय? अन्याने घाबरून खिडकी बंद केली. विराजने शेवटचा एक कटाक्ष टाकला आणि सावल्यांमध्ये विरून गेला. रिया आत आली आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तू काही लपवत आहेस? पण अन्याने फक्त हसून टाळलं. त्या रात्री अन्या पेंडेंट हातात धरून झोपली. तिच्या मनात गोंधळ होता. विराजचं प्रेम खरं आहे का, की ते फक्त त्याचं वेड आहे? पण प्रत्येक वेळी ती डोळे मिटायची तेव्हा तिला त्याचा उबदार स्पर्श, त्याच्या आवाजाची तीव्रता आणि त्याच्या डोळ्यातील जिव्हाळा जाणवायचा. तिला ठाऊक होतं, हा शेवट नाही. विराज पुन्हा येईल, कदाचित उद्या, कदाचित परवा. आणि जेव्हा तो येईल तेव्हा तिला ठरवावं लागेल, ती त्याच्यासोबत जाईल का, की त्याच्यापासून कायमची दूर होईल. पण तिच्या मनाच्या आतल्या आत तिने आधीच उत्तर ठरवलं होतं आणि ते उत्तर तिला स्वतःलाच भीतीदायक वाटत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळ शांत होते, पण अन्याचं मन मात्र उथळ होतं. तिने खिडकीतून बाहेर पाहिलं. सूर्यकिरणांनी अंगण उजळलं होतं, तरी तिला कुठेतरी विराजाची सावली जाणवली. तिने पेंडेंट हातात घट्ट धरलं, जणू त्यातूनच विराजचा स्पर्श जाणवत होता. तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं, जणू ती एखाद्या स्वप्नात हरवली होती. दुपारच्या सुमारास रिया बाजारात गेली आणि हॉस्टेल जवळजवळ रिकामं होतं. अन्या पुस्तक वाचत बसली होती, पण तिचं लक्ष अक्षरात नव्हतं. अचानक तिच्या कानात ओळखीचा खोल आवाज आला. तुला वाटलं मी लांब राहीन? तिने वळवून पाहिलं आणि विराज तिच्या मागे उभा होता.
हलक्या निळ्या शर्टात केसावर ऊन पडलं होतं आणि डोळ्यात ती जुनी ओढ. अन्या एकदम उठली, पण विराजने तिचा हात अलगद पकडला. पळून जाऊ नकोस, मी आज फक्त तुझ्यासोबत काही क्षण घालवायला आलोय. त्याच्या आवाजात आज कोणताही राग नव्हता, फक्त शांत प्रेमाची लय होती. तिचं हृदय वेड्यासारखं धडधडू लागलं. तो तिला हळूच खिडकीजवळ घेऊन गेला. बाहेर मंद वारा वाहत होता आणि जवळच गुलाबाच्या झुडपावर काही फुलं उमलली होती. विराजने एक गुलाब तोडून तिच्या हातात केसात खोचला. तुला माहिती आहे, तू अशी दिसते तेव्हा माझा श्वास थांबतो, त्याने कुजबुजत म्हटलं. तिच्या गालावर उष्णतेची लहर पसरली. अन्याने हळूच विचारलं, विराज, तू का सतत मला शोधत राहतोस? तो हसला. कारण तू माझ्या आयुष्याची ती ओढ आहेस जी मी गमावू शकत नाही. तू नाहीस तर मी काहीच नाही. त्याच्या शब्दात इतकी तीव्रता होती की तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. त्याने तिच्या हातावर आपले ओठ टेकवले. ती क्षणभर गोंधळली, पण त्याच्या स्पर्शातून एक वेगळीच ऊब पसरत होती. जणू तो तिचं आयुष्यभराचं रिकामेपण भरून काढत होता. तिचं मन सतत तिला सांगत होतं की हे चुकीचं आहे, पण तिचं हृदय त्याच्याजवळच घट्ट बांधलं जात होतं. माझ्याबरोबर चल अन्या, तो अचानक म्हणाला. इथेच सगळं विसर, फक्त तू आणि मी. त्याच्या डोळ्यात एक वेडेपणाचं प्रेम होतं, पण त्याच वेळी एक गहिरी प्रामाणिकता. तिला जाणवलं, जर ती नाही गेली तर कदाचित तो कायमचा निघून जाईल. ती काही बोलणार इतक्यात त्याने तिच्या कमरेभोवती हात ठेवला आणि तिला हळूच जवळ घेतलं. तिच्या श्वासात त्याचा श्वास मिसळला. तिच्या गालावर त्याचा हलका स्पर्श झाला आणि पुढच्या क्षणी त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकले. जग थांबून गेलं होतं. तो चुंबन फक्त एक क्षणाचं नव्हतं, तर तिच्या आतल्या सगळ्या भावना हलवून टाकणारं होतं. तिचे हात त्याच्या छातीवर गेले आणि ती थोडीशी मागे सरकणार होती, पण त्याच्या हाताच्या घट्ट पकडीत तिने स्वतःला सोडून दिलं. त्या क्षणी तिने कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. जेव्हा ते दोघे थोडं दूर झाले तेव्हा तिने फक्त हळू आवाजात म्हटलं, विराज, मला भीती वाटते. तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, भीती फक्त तेव्हाच वाटते जेव्हा तू कोणाला गमावण्याची शक्यता असते, आणि मी तुला कधीच गमावणार नाही. अन्याचा हात अजूनही विराजच्या हातात होता आणि तिच्या मनात एक विचित्र शांतता पसरली होती. जणू ती सुरक्षित होती, पण तरीही एखाद्या अज्ञात खोलदरीच्या काठावर उभी होती. बाहेर वाऱ्याने खिडकीच्या पडद्याला हलके हलवले आणि सूर्यकिरणांनी खोलीत सोनसळी उजेड पसरवला. विराज तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होता. त्याच्या डोळ्यातील तीव्रता इतकी होती की ती नजरेला नजर देऊ शकत नव्हती. तुला माहीत आहे का अन्या, मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासून जगातील बाकी सगळ्या गोष्टी धूसर झाल्या, त्याने हलक्या आवाजात म्हटलं. तिच्या हृदयात एकाच वेळी आनंद आणि भीतीचा स्फोट झाला. ती थोडी मागे सरकण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याने तिला पुन्हा हलकेच जवळ ओढलं. हे बघ, मी तुला दुखवणार नाही, पण तुझ्याशिवाय मी जिवंतही राहणार नाही. त्या शब्दात काहीतरी असं होतं जे तिला वेड लावणारं आणि बांधून ठेवणारं होतं. त्याने तिचा चेहरा दोन्ही हातांनी धरला आणि तिच्या डोळ्यात खोलवर पाहिलं. ती नजर इतकी गहिरी होती की तिला स्वतःचं अस्तित्व विसरल्यासारखं वाटलं. तो हळूहळू तिच्या ओठांजवळ झुकत होता आणि तिच्या श्वासांची लय वेगाने वाढत होती. जेव्हा त्याचे ओठ तिच्या ओठांना स्पर्शले तेव्हा तिच्या आत एक गहिरी ऊब पसरली, पण त्याच वेळी एक वेगळ्याच रोमांच्या अंगावर सरसरून गेला. त्याच्या ओठांच्या हालचालीमध्ये एक मालकीचा भाव होता. जणू तू सांगत होता, तू माझी आहेस. तिचे हात नकळत त्याच्या पाठीवर सरकले आणि ती त्या क्षणात हरवून गेली. चुंबन थांबल्यावर दोघं काही क्षण शांत राहिले, फक्त एकमेकांचा श्वास ऐकत. विराजने तिच्या केसांवर हात फिरवत विचारलं, तू माझ्यासोबत देशाच्या टोकावर गेलीस तरी तयार आहेस का? तिच्या मनात हजारो प्रश्न होते, पण ओठांवर फक्त एक हसू आलं. आणि जर मी नाही म्हणाले तर? ती हसत विचारली. तो क्षणभर शांत झाला आणि मग मंद आवाजात म्हणाला, तर मी तुझ्या आयुष्याचं ते उत्तर बनेन जे तू कधी विसरू शकणार नाहीस. त्याचे हे वाक्य जणू एक वचन होतं, पण त्यात चेतावणीही दडली होती. बाहेर पावसाचे काही थेंब पुन्हा खिडकीवर आपटू लागले आणि खोलीत एक रोमॅन्टिक ओलसर सुगंध पसरला. विराजने तिच्या हातावर आपल्या ओठांचा हलका स्पर्श केला आणि मग तिच्या गळ्याजवळ अलगद ओठ ठेवले. तिच्या श्वासाची गती वाढली आणि तिने डोळे मिटून त्या क्षणाला स्वतःला सोपवलं. त्याच्या स्पर्शात एक नाजूकपणा आणि एकाच वेळी तीव्रता होती. जणू तो तिला तुटू न देता घट्ट पकडून ठेवत होता. त्या क्षणी तिने स्वतःला पूर्णपणे विसरून त्याच्यात हरवून गेली. तो तिला आपल्या जवळ घेत असतानाच अचानक बाहेरून हॉस्टेलच्या गेटचा आवाज आला. अन्याने घाबरून मागे वळून पाहिलं, पण विराज मात्र शांत होता.
घाबरू नकोस, कोणीच आपल्याला थांबवू शकत नाही, तो म्हणाला. तिने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि तिला जाणवलं, हा तोच विराज आहे जो तिच्यासाठी कोणत्याही मर्यादा ओलांडेल. तिच्या मनात एक विचार आला, कदाचित तीच त्याच्या या वेडेपणाची खरी कारणीभूत आहे. त्याने तिच्या कपाळावर एक हलकं चुंबन घेतलं आणि हळूच कुजबुजला, एक दिवस तू माझ्यासोबत या जगापासून दूर जाशील आणि त्या दिवशी मी तुझ्यासाठी सगळं बदलून टाकेन. त्याच्या आवाजात एक स्वप्न होतं, पण त्याच वेळी एक अस्वस्थ करणारी खात्रीही होती. अन्या काही बोलली नाही, फक्त त्याच्या मिठीत आणखी घट्ट झाली. बाहेर पावसाचा आवाज वाढत चालला होता, जणू तो त्याच्या भावना आणखी गहिऱ्या करण्यासाठी पडत होता. आता विराज तिच्या हाताच्या बोटांमध्ये आपली बोटे गुंफली आणि म्हणाला, तुझ्या आयुष्यात मी आहे, यासाठी तुला कधीच पश्चाताप होणार नाही. तिच्या मनात मात्र एकच प्रश्न होता, पण जर बाकी सगळ्यांना त्यासाठी किंमत चुकवावी लागली तर? तिच्या डोळ्यात तो प्रश्न तरळला, पण ती शब्दात व्यक्त करू शकली नाही. विराजने तिच्या डोळ्यात पाहून जणू तो प्रश्न वाचलाच. तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो अन्या, काहीही, त्याने ठाम आवाजात म्हटलं. त्या क्षणी त्यांच्या नजरा जणू वचनांनी भरून गेला. त्याच्या हातात तिचा हात, त्याच्या श्वासात तिचा श्वास आणि बाहेर पावसाने तयार केलेली ती पार्श्वभूमी, सगळं एका अनोख्या कवितेसारखं भासत होतं. अन्याला समजत होतं, हे प्रेम साधं नाही, हे एक असा बंध आहे जो तिला मुक्तही करेल आणि कैदही. विराजने हळूच तिच्या ओठांवर पुन्हा चुंबन घेतलं आणि कुजबुजला, तू माझी आहेस आणि हे सत्य कुणी बदलू शकत नाही. त्या शब्दांनी तिच्या अंगावर शहारे आले आणि तिला जाणवलं, आता परत फिरण्याचा रस्ता नाही. पाऊस अजूनही खिडकीच्या काचांवर थेंबांच्या तालात नाचत होता. विराजने अन्याचा हात घट्ट धरला होता, जणू ती सोडली तर काहीतरी मौल्यवान हरवेल अशी त्याला भीती होती. त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती, ती प्रेमाची होती की वेडेपणाची हे अन्याला कळत नव्हतं. तुला माहीत आहे का अन्या, मी तुझ्यासाठी कुठल्याही अंधारातून जात येईल, तो मंद स्वरात म्हणाला. तिच्या अंगावर शहारे आले, पण त्याच वेळी त्या शब्दांनी तिच्या हृदयावर उबदारपणाचा थरही बसला. बाहेरचा गडगडाट वाढत चालला होता आणि आतल्या खोलीत एक वेगळीच उष्णता पसरली होती. ती काही बोलणार इतक्यात त्याने तिचा चेहरा जवळ खेचून तिच्या ओठांवर हळू पण मालकीच्या भावनेने चुंबन घेतलं. त्या क्षणी वेळ जणू थांबून गेला आणि सगळं फक्त त्यांच्या दोघांचंच होतं. चुंबन थांबताच विराजने तिच्या कानाजवळ येऊन कुजबुजलं, तू कुठेही गेलीस तरी मी तुला शोधून काढेन, तुझ्या सावलीत सुद्धा मी असेन. त्या शब्दात एक विचित्र रोमांस आणि भीतीचं मिश्रण होतं. अन्याच्या हृदयात एकाच वेळी प्रेमाची आणि घाबरल्याची लहर उमटली. विराज, हे सगळं इतकं वेड्यासारखं का वाटतंय, तिने हलक्या स्वरात विचारलं. तो हसला आणि म्हणाला, कारण खरं प्रेम कधीच शहाणपणाचं नसतं. त्याच्या या उत्तराने तिचा श्वास थांबला. ती त्याच्या मिठीत आणखी घट्ट झाली, पण मनात कुठेतरी तिला जाणवत होतं की काहीतरी मोठं घडणार आहे. ते दोघे एकमेकात हरवले होते. इतक्यात बाहेरून पावलांचा आवाज जवळ येऊ लागला. आधी हलका, मग जरा जड आणि मग थेट खोलीच्या दरवाजाजवळ थांबला. अन्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. कोण आहे, तिने किंचित घाबरलेल्या आवाजात विचारलं. विराज मात्र शांत पण सज्ज दिसत होता. त्याने तिच्या कमरेवरून हात न सोडतच दरवाजाकडे नजर टाकली. पुढच्या क्षणाला दरवाजा हळूच चरचर आवाज करत उघडला आणि त्या उंबरठ्यावर उभी होती रिया. तिच्या चेहऱ्यावर राग, आश्चर्य आणि दुःखाचं एक विचित्र मिश्रण होतं. तर ही आहे तुझी खरी गोष्ट विराज, रियाचा आवाज धारदार होता. अन्याने पटकन विराजपासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तिचा हात अजून घट्ट धरला. हो, आणि मला लपवण्याचं काही कारण नाही, विराज शांत पण ठाम स्वरात म्हणाला. रियाचे डोळे लाल झाले, जणू ती रडायला येणार होती, पण तिने स्वतःला आवरलं. अन्या, तुला माहीत आहे का, हा माणूस तुझ्यासाठी काय काय करू शकतो आणि काय काय केलं आहे. तिचा आवाज आता अधिक गंभीर झाला. अन्या गोंधळली. तिच्या मनात हजारो प्रश्न होते, पण शब्द बाहेर पडत नव्हते. विराजने रियाकडे वळून पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक अजब शांतता होती. रिया, तू मला थांबवू शकत नाहीस. अन्या माझी आहे आणि ती माझ्यासोबत राहील. त्याचा आवाज आता किंचित खोल आणि धोकादायक वाटत होता. रिया हसली, पण ती हसू उपरोधिक होतं. तू समजतोस तसं सगळं तुझ्या हातात नाही विराज. काही गोष्टी अशा आहेत ज्या तूही बदलू शकत नाहीस. असं म्हणत तिने आपला फोन काढला आणि स्क्रीनवर काहीतरी दाखवलं. अन्याने त्यावर नजर टाकली आणि तिचा चेहरा पांढरा फकट पडला. ती एक फोटो होता.
विराज रक्ताने माखलेल्या हातांसह कोणाच्या तरी बाजूला उभा. अन्याचे डोळे फोटोवर खिळले होते. पावसाच्या पार्श्वभूमीवर घेतलेला तो फोटो, रक्ताने माखलेले विराजचे हात आणि जमिनीवर कोसळलेली एक अज्ञात व्यक्ती. हे खरं आहे का? तिचा आवाज थरथरत बाहेर पडला. विराजने तिच्या डोळ्यात बघत म्हटलं, हो, पण तू जे समजते आहेस तसं नाही. मी जे केलं आहे त्याचं कारण होतं. त्याचा आवाज आता विनवणीसारखा वाटत होता, पण त्यात एक विचित्र हट्टही होता. रिया हसली. कारण प्रेमाचं कारण देऊन तू काय काय केलं आहेस ते मी सगळं पाहिले विराज. विराजने एक पाऊल रियाकडे टाकलं आणि तिच्या डोळ्यातला उरपणा परतला. रिया, हे तुझं आणि माझं भांडण नाही, हे माझं आणि अन्याचं आयुष्य आहे. तू मध्ये पडू नकोस. अन्याला जाणवलं की खोलीतील हवेत काहीतरी जड झालं आहे. जणू शब्दांच्या मागे अजून मोठी धक्कादायक गोष्ट लपलेली आहे. बाहेरचा पाऊस आता वादळात बदलला होता, पण वीज चमकली आणि त्या प्रकाशात तिन्हींचे चेहरे क्षणभर स्पष्ट दिसले. रियाचा रोष, विराजची वेडसर तडप आणि अन्याचा गोंधळलेला घाबरलेला चेहरा. तुला वाटतं अन्या की हा फक्त तुला प्रेम करतो? रियाचा आवाज आता मंद पण धारदार झाला होता. तुला माहीत नाही आणि तुझ्यासाठी किती लोकांना कायमचं शांत केलं आहे. हे ऐकताच अन्याचं अंग गार पडलं. तिने विराजकडे पाहिलं उत्तराच्या शोधात, पण त्याने फक्त तिचा हात पकडून म्हटलं, तू जे काही ऐकते आहेस त्यावर विश्वास ठेवू नकोस. मी फक्त तुझ्यासाठी जगतो आणि मरू शकतो. रिया काही बोलणार इतक्यात विराजने अचानक अन्याचा हात ओढला आणि दरवाजाकडे वळला. आपण इथून निघालो पाहिजे. त्याचा आवाज आता अधीर झाला होता. अन्या अजून प्रश्न विचारणार होती, पण बाहेरून अचानक जोरात कोणीतरी दरवाजा आपटला. ती थरकापली. कोण आहे? तिने घाबरून विचारलं, पण कोणीच उत्तर दिलं नाही. विराज मात्र सावध झाला. तिने दरवाजाकडे नजर टाकली आणि त्या नजरेत स्पष्ट भीती दिसली, जी त्याने कधीच दाखवली नव्हती. त्या क्षणाला दरवाजा जोरात उघडला आणि बाहेर पावसात एक उंच काळ्या कोटातला अनोळखी माणूस उभा होता. त्याचा चेहरा सावलीत लपलेला होता, पण हातात काहीतरी चमकत होतं. वीज पुन्हा चमकली आणि त्या क्षणिक उजेडात अन्याला जाणवलं, ते काही साधं नव्हतं, तर ती एक बंदूक होती. तो अनोळखी सरळ विराजकडे बोट दाखवत म्हणाला, वेळ संपली विराज. खोलीत एकदम शांतता पसरली. फक्त बाहेरचा पाऊस आणि विजेचा गडगडाट ऐकू येत होता. अन्याचा श्वास अडकला आणि दृश्य काळोखात बुडालं. पाऊस थांबेल की रक्त वाहील? विराज खरंच प्रेमात आहे की त्याच्या मनात अजून काही भयानक लपलंय? आणि तो काळ्या कोटातला माणूस नेमका कोण? हे जाणून घेण्यासाठी तुझ्या माझ्या मनाची गोष्ट याच कथेचा पुढील भाग 5 पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा पुढील भाग अपलोड करेल तेव्हा त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही याच कथेचे अगोदरचे भाग पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे. त्यामुळे प्लेलिस्ट एकदा नक्की चेक करा आणि या अगोदरचे संपूर्ण भाग नक्की बघा, म्हणजे तुम्हाला ही कथा समजेल. तर फ्रेंड्स, भेटूया लवकरच पुढील भागामध्ये. धन्यवाद.